राज्यामध्ये पुन्हा एकदा कंत्राटी भरतीला मान्यता मिळाली आहे। वैद्यकीय क्षेत्रामध्ये 6830 पदं भरली जाणार आहेत। वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयांमध्ये कंत्राटी भरती होणार आहे। कंत्राटी भरतीला पुन्हा एकदा राज्य सरकारने मंजुरी दिली आहे। ऑक्टोबर 2023 मध्ये फडणवीसांनी कंत्राटी भरती रद्द करण्याचा निर्णय घेतला होता। आता कंत्राटी भरतीमुळे पुन्हा एकदा नव्या वादाची शक्यता आहे। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडेंकडून अपडेट्स घेऊया। जितेंद्र, कुठली नेमकी कारणं असतील ही पुन्हा एकदा मान्यता मिळालेली भरती वादामध्ये अडकू शकण्याची? रिद्धी, गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये अशाच प्रकारची कंत्राटी भरती ची जाहिरात सरकारने काढलेली होती, ज्यामध्ये 9 कंपन्यांचा समावेश होता। मात्र राज्यात या कंत्राटी भरती विरोधात मोठा जनक्षोभ उसळलेला पाहायला मिळालेला होता। विद्यार्थी संघटना असतील किंवा राजकीय पक्ष असतील ते या कंत्राटी भरती विरोधात रस्त्यावर उतरलेले होते आणि त्यानंतर सरकारला हा GR रद्द करावा लागला होता। मात्र आता पुन्हा एकदा कंत्राटी भरती आता राज्यात सरकारने सुरू केली की काय, असा प्रश्न या निमित्ताने सुरू होतो। कारण राज्यातील 59 शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये गट क आणि गट ड साठी ही कंत्राटी भरती रद्द करण्याचा GR सरकारने जारी केलेला आहे। गट क हा तांत्रिक पदांसाठी असतो। यामध्ये टंकलेखक, प्रयोगशाळा सहाय्यक, तंत्रज्ञ किंवा जे ऑपरेशन थिएटर सहाय्यक असतात या पदांसाठी ही कंत्राटी भरती करण्यात येत असल्याचं शासनाने GRच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे या प्रकारचे कुशल कामगारांची कंत्राटी भरती कशी काय सरकार करू शकते, हा प्रश्न आता या माध्यमातून विचारला जात आहे। हा कंत्राटी भरतीचा जो GR आहे तो तब्बल 6830 जागांसाठी आहे, ज्यासाठी गट क मध्ये 1730 आहेत, तर 5100 ज्या जागा आहेत त्या पद गट डी साठी आहे। तर त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात कंत्राटी भरती आणि त्याही राज्यातील शासकीय महाविद्यालय, शासकीय रुग्णालय, ज्यामध्ये आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक रुग्णालयांचा देखील समावेश आहे, त्यासाठी ही कंत्राटी भरती सुरू करण्यात आल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलेलं आहे। मात्र आता यावर विरोधक काय भूमिका घेतात आणि सरकार नेमकं काय म्हणतं, की सरकारमधील काही नेत्यांच्या लाभासाठी ही कंत्राटी भरती सुरू होते की काय, असाही चर्चा या माध्यमातून समोर येते। त्यामुळे नेमकं आता यापुढे काय होतं हे येत्या काळात स्पष्ट होईल। जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।